अटकबंदीने सिंधुबंदी केव्हा आणि का झाली? वरील अहोम सारख्या शूर जातीच्या जाती जेव्हा त्या हिंदूंच्या पडत्या काळातील हिंदू धर्माचा आपणहून स्वीकार करत होत्या, तेव्हा त्यांना हिंदू जाती संघात घेण्यास शुद्धीबंदीचा किंवा भेदाचा काही एक विरोध होण्याचा त्या काळी संभव नसे. कारण अशा अनेक हिंदूंच्या जाती हिंदू राष्ट्रात आपापल्या शिबिरातून, पण हिंदू राष्ट्राच्या एकाच ध्वजाखाली नांदत, त्यातच अशा आणखी एका जातीच्या शिबिराची नवी भर पडे. त्याचे काही व्यवहार, काही आचार त्याच जातीत त्यांच्यापुरते पाळीत, बाकी सर्व व्यवहार हिंदू स्मृतीप्रमाणे आणि निर्बंधाप्रमाणे सर्वांचे मिळून मिसळून चालत. शुद्धीबंदी मुसलमानांच्या आतताईपणाने त्यावेळी प्रथम उत्तरेकडेच पंजाबपर्यंत काय ती अगदी कडक होत चालली होती. इतरत्र साऱ्या हिंदुस्थानात मुसलमानांच्या वर्चस्वाचे संकट नव्हतेच, मुसलमान पुढे घुसलेलेच नव्हते, म्हणून शुद्धीबंदीचा प्रश्नही हिंदू समाजापुढे तीव्रतेने आला नव्हता. इथेच हे सांगून टाकतो की शुद्धीबंदीतूनच उत्पन्न झालेला अटकबंदी म्हणजे सिंधू नदी ओलांडून मुस्लिम देशात, म्लेच्छ देशात जाणे हे हिंदू धर्माप्रमाणे अत्यंत निषिद्ध गोष्ट होय, जाती बहिष्कृत गोष्ट होय. अशी जी आज्ञा पुढे आपल्या स्मृतीतून घुसली तीही त्या वेळच्या परिस्थितीत सनातन वर्गाने हिंदू धर्माचे संरक्षण व्हावे म्हणूनच साधारणतः याच काळी घेतलेली असली पाहिजे. कारण महम्मद गझनीनंतरही सिंधू पलीकडचा सारा प्राचीन भारताचा भाग अगदी परियात्र पर्वतापर्यंत, हिंदुकुशपर्यंत हिंदू राजांनी परत जिंकून घेतलेला होता. खोतानपर्यंत हिंदूराजे पूर्वी पसरलेले होती, हे आता इतिहास सिद्धच झाले आहे. तेव्हा सिंधू नदी ओलांडून जाणे म्हणजे हिंदू धर्मच, वैदिक इत्यादी पंथ ओलांडून सोडून जाणे होय, स्वतःच बाटणे होय, अशी समजूत असणे शक्यच नव्हते. अगदी त्या वेळेपर्यंत कन्वंतो विश्व मार्यम ही प्रतिज्ञा आपल्या ध्वजावर कोरलेली होती. आर्य धर्माच्या प्रचारार्थ साऱ्या जगभर संचार करा, अशी स्वधर्माची अनिर्बंध आज्ञा होती. पण पुढे जेव्हा मुसलमानांच्या आक्रमणामुळे सिंधू पलीकडची हिंदू राजे बुडाली आणि मुसलमानांसारख्या परधर्मीयांचा अघोर छळ करणाऱ्या राक्षसी समाजाकडून सहस्रावधी हिंदू शस्त्रबळाने बाटवले जाऊ लागले, तेव्हाच स्वकीय शस्त्रबळाचा कोणताही आधार न उरलेल्या अगतिकपणामुळे तेवढ्यापुरता काही तात्कालीन स्मृतीमध्ये हा अटक न ओलांडण्याचा निर्बंध मागून घालण्यात आला असला पाहिजे. हे वर दिलेल्या इतिहासावरून सिद्धच होते. याचे आणखी एक प्रत्यंतर म्हणजे आपल्या स्मर्त व्यवस्थेतच कालाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे राष्ट्राला हानिकारक न होतील असे धर्माचार घालण्याची, निषिद्ध करण्याची सोय असे. अन्ये कृतयोगे धर्मा त्रेताया द्वापारे परे, अन्ये कलियुगे नूना युगऱ्हासानुरूपतः. त्याप्रमाणे त्या व्यवस्थेनुरूपच जेव्हा मुसलमानांच्या आक्रमणामुळे सिंधू पलीकडची हिंदू राज्ये बुडाली आणि हिंदू, पारसी इत्यादी मुस्लिमेतर धर्मीयांचा अघोर छळ करून बलात्काराने त्यांना मुसलमान करून घेणारे आततायी धर्माची राजसत्ता तिकडे स्थापन झाली आणि त्यायोगे सिंधू ओलांडून तिकडे जाणे हे स्वधर्म त्यागा इतकेच भयंकर झाले, तेव्हा कोणाही हिंदूने सिंधू नदी ओलांडून पलीकडे जाणे हे पाप आहे. सिंधू पलीकडील भूमी ही म्लेच्छ स्थान समजली जावी, असा आपत्कालीन नवा धर्माचार तत्कालीन स्मृतींना सांगावा लागला. तेथूनच अटकबंदी चालू झाली असली पाहिजे. भविष्य पुराणात हिंदुस्थानची नवीन सीमा निश्चिती ज्या श्लोकात सांगितली आहे, त्यात निर्दिशिलेले प्रदेश म्हणजे सिंधू अलीकडचा देश हेच खरे सिंधुस्थान होय, असे सांगणारा आम्हीच प्रथमतः हुडकून काढून प्रामुख्य दिलेला हा खालचा ऐतिहासिक श्लोक. सिंधुस्थानमिति प्राहो राष्ट्रमार्यस्य चोत्तमगं म्लेच्छस्थानं परं सिंधो कृतस्तेन महात्मना. हा श्लोक ह्याच काली म्हणजे महम्मद घोरीनंतरच्या कालातच स्मृतीत घातला गेला असला पाहिजे आणि त्यातही त्या श्लोकात त्याचा हा काळही निर्देशित केला गेला आहे, ज्या त्या काळच्या
हिंदू महाराजाने ती सीमा निश्चित ठरवली आणि ज्याचा उल्लेख तेन महात्मना म्हणून श्लोकात केलेला आहे तो त्यावेळचा हिंदूंचा सर्वात प्रमुख असा राज्यकर्ता म्हणजे महाराजा भोज हाच बहुधा असला पाहिजे. त्या काळी सिंधुबंदीची आज्ञा मात्र स्मृतिकारांनी सोडलेली नव्हती. सिंधू नदीकडील आमच्या भरतखंडाच्या उत्तर आणि वायव्य सीमेचे असे अंकुचन करण्याचा दुःखद प्रसंग मुसलमानांच्या शस्त्र विजयामुळे जरी हिंदू राष्ट्रावर कोसळला तरी तो त्या सीमेपुरताच काय तो मर्यादित राहिला. बाकी पंजाबच्या अलीकडील सारे भारतखंड, सारे सिंधुस्थान, तिकडे नवीन नवीन जाती हिंदू धर्मात समाविष्ट करणाऱ्या सुदूर आसामपर्यंतच्या आणि तिथून पूर्व, पश्चिम आणि दक्षिण महासागरावर समुद्र दलाचे स्वामित्व संपादन करून हिंदू चीनपर्यंत, इंडो चायना, साऱ्या ईशान्य पश्चिम सीमेपर्यंत हिंदू राष्ट्राची अप्रतिहत सत्ता गाजतच होती. नवीन नये अशी बंदी करण्यावाचून काही परिस्थितीत गत्यंतर नसते. मग शुद्धीबंदी, अटकबंदी, सिंधुबंदी इत्यादी रूढींच्या बेड्या हिंदूंनी आपल्या पायात ठोकून घेण्यात चुकले ते काय? ज्या भयंकर चुकीमुळे अटकबंदी, सिंधुबंदी सारखी त्या काळी लाभदायक असलेली बंधने स्मृतीमध्ये घातली जात, त्या काळी त्या बंधनांच्या नवीन प्रक्षिप्त श्लोकांवरही ते श्लोक त्या स्मृतिकारांनी इतर जसे त्या स्मृतीत सनातन धर्म म्हणून घातलेले होते. त्याचा सनातनत्वाचा अधिकार, ती पवित्रता आणि ती अनुल्लंघनीयता ह्या नवीन घालाव्या लागणाऱ्या धर्मबंधनांनाही, त्या प्रक्षिप्त श्लोकांनाही प्राप्त व्हावी ह्या हेतूने ह्या नवीन बंदीवरील श्लोकांपुढेही एष धर्म सनातन ही ठाम परंपरागत स्मृतिशास्त्राची अधिकृत मुद्राही हटकून मारली जाई, ग्रंथिली जाई. त्यामुळे ती सिंधुबंदी किंवा अटकबंदी ज्या परिस्थितीत हिंदूंना हितावहच होती, ती राष्ट्रनाशक परिस्थिती बदलल्यानंतरही तीच अटक ओलांडून अफगाणिस्तान, इराणवर पुन्हा स्वारी करण्याइतके हिंदूंचे सैनिक सामर्थ्य एखाद्या प्रौढ प्रताप पेशव्यांच्या किंवा रणजितसिंगाच्या काळी वाढले असताही त्या पलटलेल्या परिस्थितीत हिंदू हितघातक ठरणारा हा बुळा धर्मभोळेपणा मात्र नष्ट होऊ शकला नाही, जो जसाच्या तसाच त्या धर्मवेड्या समाजाला अटक ओलांडणे म्हणजे पाप करणे ही भीती सोडू देत नसे. म्हणजे प्रथम हितावह असलेली धार्मिक रूढी पुढे राष्ट्रास अनर्थावह झाली तरी समाज तिला तत्काळ सोडण्यास शास्त्र भयाने सिद्ध होत नसे. जेव्हा ती रूढी तोडणे हेच राष्ट्रहिताचे म्हणजे धार्मिकदृष्ट्याही पुण्यप्रद होते, तेव्हापासून ती रूढी तोडणे हे पापप्रद आहे असा आंधळा धर्माभिमान हट्ट धरीत राही. तेव्हा हा जो एष धर्म सनातनचा भाऊ तेवढा असले प्रक्षिप्त श्लोक लिहिताना आमचे अर्वाचीन स्मृतिकार दाखवीत, ती तेवढी भयंकर चूक झाली. सिंधुबंदीचेच उदाहरण घ्या. ह्या अर्वाचीन शास्त्रकारांनी जर स्पष्टपणे सांगितले असते की पूर्वी कृतयुगे आपले आर्य राष्ट्र समुद्र ओलांडून अनेक द्वीपांतरावर राज्य करण्याइतके समर्थ होते, अगदी राजेंद्र चोलापर्यंत आम्ही त्रिसमुद्राधीशत्व मिळवले होते, तेव्हा समुद्र ओलांडणे हे आमच्या धर्मप्रसारात नि राज्यप्रसारास आवश्यच होते, म्हणून पुण्यप्रदच होते. पण पुढे आता आजकाल दुर्दैवाने आपल्या राष्ट्राची नौसैन्य शक्ती आणि ते सिंधू स्वामित्व नष्ट झाले आहे. यासाठी ते आम्हाला पुन्हा मिळविता येईल तोवर आणि तोवरच आमच्या लोकांनी समुद्रपलीकडील शत्रुराष्ट्रात आणि शत्रुधर्मीय समाजात दुर्बलपणाने जाणे हे आपल्या राष्ट्रास घातक म्हणून पापप्रद असल्यामुळे त्या कालापुरतीच ही सिंधुबंदी आहे. युगऱ्हासानुरूप याचा खरा अर्थ शक्तिऱ्हासानुरूपतः असाच घेतला पाहिजे. एष धर्म सनातन या वचनाचा बाकुलबुवा एवढ्यापुरताच काय तो खरा असावा, असे त्या कालच्या स्मृतिकारांनी स्पष्टपणे सांगितले असते तर ह्या अटकबंदीचे किंवा सिंधुबंदीचे जे भयानक दुष्परिणाम हिंदू राष्ट्रास भोगावे लागले ते फार मोठ्या प्रमाणात तरी टळले असते. परंतु किलवर्जाच्या प्रकरणातच ह्या जातिभेद, शुद्धीबंदी, अटकबंदी नि समुद्रबंदी इत्यादी वस्तुतः
त्या काळच्या शास्त्रकारांनी स्वतःच घातलेले परंतु त्या मुख्य स्मृतिकारांच्या नावावर ठोकून दिलेले श्लोक घातले गेल्यामुळे त्या सर्व बंद्या कलियुग संपेपर्यंत म्हणजेच सनातनीपणाच्या अर्थात सदोदितच्या होऊन बसल्या.